दिल्लीला मी येत असते, नॅशनल बाल भवनला. हा आला, मला वाटतं सुरू झालं. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशन चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत आयोजित फेसबुक संवाद मालिकेमध्ये आज आपल्या सोबत आहे डॉक्टर अरुंधती भालेराव मॅडम. स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर, संकल्पक चांगुलपणाची चळवळ, त्याचबरोबर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य. सर, स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. आज आपल्याला लाभलेलं हे जे व्यक्तिमत्व आहे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी या ठिकाणी शिक्षण क्षेत्राबरोबरच या ठिकाणी नाट्य आणि कला क्षेत्रामध्ये देखील आपल्या या ठिकाणी कामाचा वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. एक वृत्तनिवेदिका, एक मुलाखतकार, हिंदी व मराठी कार्यकर्त्याचे कार्यक्रम, मुंबई आकाशवाणीवरचं या ठिकाणी काम, इतक्या वेगवेगळ्या अँगलनी काम करत असताना त्यांच्या कामाला वेगवेगळ्या पुरस्कारांनी या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे. जसे की ठाणे नवदुर्गा पुरस्कार, ठाणे कलारत्न पुरस्कार, लोकमत सखी पुरस्कार सन्मान, ठाणे नगररत्न पुरस्कार, ठाणे महानगरपालिका स्त्री सन्मान आणि जनादेश अवॉर्ड, असे अनेक या ठिकाणी पुरस्कार भरपूर आहेत. या ठिकाणी त्यातले काही मोजके आपण घेतो त्याच्यामध्ये. आणि सातत्यानं आपण आपल्या कामामध्ये वेगळ्या पद्धतीचं काहीतरी द्यायचा सातत्यानं प्रयत्न करत असता. आणि आज आपण निवडलेला विषय आहे स्त्री ऊर्जा. ठीक आहे, तर आपण सुरुवात करत असताना हेच यापासूनच सुरुवात करूया की आजच्या कार्यक्रमामध्ये हा विषय आपण का निवडला. हा विषय मी निवडला याच्या मागे मला असं वाटतं की या ठिकाणी मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आणि मुळे सरांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर मला बोलायची संधी देताय. चांगुलपणाची चळवळ हे नावच मला मुळात खूप आवडलं. चांगुलपणा आणि त्याची चळवळ, इतकं गोड नाव आहे हे, खूप छान वाटलं. आणि ऊर्जा फाउंडेशनच्या नावातच ऊर्जा आहे, त्यामुळे ऊर्जेपासूनच काहीतरी प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात व्हावी आणि म्हणून तो विषय त्या निमित्ताने तसा घ्यावा हे वाटत असतानाच सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं मला असं वाटतंय की जे काही सगळ्या मुलाखती मी बघितल्या त्यात इतकी मोठी मोठी माणसं येऊन गेली आहेत. मला असं वाटलं की मला म्हणजे आपण काय ह्या प्लॅटफॉर्मवर आहोत, आपलं काही एवढं ग्रेट काम नाही आहे, पण तरी सुद्धा स्त्री मधली जी ऊर्जा आहे तो माझ्या खूप जीवाभावाचा विषय आहे आणि म्हणून मला हे नाव घ्यावंसं वाटलं. त्याच्या मागचं एक फार मोठं कारण आहे. मला असं वाटतं की त्या ऊर्जेची सुरुवात ही मी माझ्यापासूनच झाली असं समजेल. याचं कारण जेव्हा मला काहीतरी करायचं होतं, नाट्य क्षेत्रामध्ये अभिनेत्री व्हायचं होतं, ते मी होऊ शकले नाही. आणि मग मी जेव्हा विचार केला की माझ्यासारख्या कितीतरी अशा मैत्रिणी असतील की ज्यांना जे करायचं होतं ते करायला मिळालं नाही, पण त्या सुद्धा आपल्याच सारख्या असतील की त्या घरात बसल्या आहेत, त्यांना कुठेतरी खूप वाईट वाटतंय की आपण काही करू शकत नाही. पण रडत बसणं हा माझा मूळ स्वभाव नसल्यामुळे मी असा विचार केला की आपल्याला जे करायला मिळालं नाही ते असं अनेक जणी ज्या असतील त्यांना एकत्र आणून आपण अशी काहीतरी चळवळ सुरू करूया की ज्याच्यानी सगळ्यांना आनंद मिळेल आणि काहीतरी कदाचित आपण वेगळ्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल. मुळात खरं सांगू का, हा सगळा जो ऊर्जा आणि स्त्री आणि तिची सकारात्मकता हा सगळा प्रवास एका अपघाताने सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. त्याची थोडी आधी मागे जाते. माझा जन्म हा सुद्धा एक अपघात आहे, कारण त्या आधी माझ्या आजीनी 2 मुली आधी झाल्या आईला, म्हणून माझ्या आईच्या आईनी नवस केला होता की 3रा मुलगा होऊ दे आणि मी झाले. अपघाताला सुरुवात तिथूनच झाली. आणि पण आईबाबांना, आईला कायम अभिमान होता की मला 3 मुली आहेत आणि माझ्या मुली मुलासारख्या आहेत. आई गेली लवकर खूप, पण बाबांना आजही वयाच्या 83व्या वर्षी खूप अभिमान आहे की माझ्या 3ही मुली या मुलंच आहेत. त्यामुळे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की पहिला अपघात तो होता. नंतर अनेक अपघात झाले, काहींचा मुकामार लागला, काहींच्या जखमा झाल्या, काहींचं रक्त अजूनही वळवळत आहे, काही जखमा बऱ्या झाल्या पण आतल्यात चलतायत. त्यामुळे असं अनेक अपघात होत होत लग्न सुद्धा अपघातानेच ठरलं. सगळा अपघातच होत गेला. करिअर करायचं काय होतं आणि आले कुठल्या क्षेत्रात तोही अपघातच आहे. त्यामुळे हा स्त्री आणि तिची ऊर्जा हा सुद्धा अपघातच आहे, कारण मला हे करायला मिळालं याच्या मागचं कारणच स्त्री आहे
आणि तिची ऊर्जा आहे, तिची सकारात्मकता आहे. त्यामुळे मी ज्या मैत्रिणींबरोबर राहते त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं जे करिअर होऊ शकलं नाही, पण जे करिअर आता मी करते त्याचं कारण या मैत्रिणी आणि त्यांची ऊर्जा आणि सकारात्मकता आहे. म्हणून मी हा विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून मी हे टायटल दिलं. दुसरी गोष्ट, मला खूप नेहमी असं वाटतं की मॅडम CJ वॉकर अमेरिकेतली पहिली कृष्णवर्णीय उद्योजिका, म्हणजे वर्णभेदाला सामोरं जाताना, आर्थिक सामाजिक प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत असताना अमेरिकेतली पहिली कोट्याधीश महिला होती. कशी होती ती? तिच्यातली स्त्री, त्या स्त्रीतली ऊर्जा आणि सकारात्मकता हेच कारण आहे. इंदिरा गांधी म्हणजे मी कुठल्याच पक्षाची जरी नसले तरी मी पहिल्यांदा त्या राजकीय व्यक्तीकडे एक स्त्री म्हणून बघते की जरी परंपरा मिळालेली असली कुटुंबाला, जरी खूप बॅकग्राऊंड असलं, तरी सुद्धा मी पहिल्यांदा त्या बाईकडे एक स्त्री म्हणून पाहते. जेव्हा आईची गरज होती तेव्हा आई मिळाली नाही आणि दूर कुठेतरी आईपासून लांब परदेशात शिक्षण घेत असताना त्या इंदिरा गांधींच्या मनाची घालमेल, मनाची स्थिती, वडिलांचं सतत राजकारणातला वावर आणि त्या परिस्थितीत नंतर संसारातले जुळलेले बेसूर सूर फिरोज गांधींबरोबरचे, त्याच्यानंतर आईचं सततचं आजारपण, आणीबाणीच्या नंतर झालेला पराभव 1975 नंतरचा, आणि तरी ती म्हणते की मी देवाचा गळा पकडीन पण त्याला माझ्यावर पूर्णपणे मात करू देणार नाही. मला जरी ती राजकीय नेता असली तरी ती पहिले एक स्त्री आहे ना. मुलाचं अकाली जाणं आणि अनेक गोष्टींवर प्रतिकूल परिस्थितीत मात करत त्या स्त्रीनी उभं राहणं, तिची ही ऊर्जा, तिची ही सकारात्मकता, मला वाटतं ही प्रत्येक स्त्रीमध्ये इतकी ओतप्रोत भरली आहे. आणि म्हणून मला माझ्या प्रत्येक मैत्रिणीला सांगावंसं वाटतं, आयुष्यात ना कधी कधी खूप गोष्टी करायच्या असतात, त्या करता येत नाहीत मनासारख्या, वाट चुकते, रडत बसू नका, परिस्थितीला दूषण अजिबात देऊ नका, लेबल लावू नका कशाला, कारण तू खूप वेगळी आहेस ग बाई. डोळे मिटून शोध स्वतःला, तू खूप खास आहेस. डोळे मिटून स्वतःचा विचार कर. नजर लक्ष्यावर असेल ना तुझी तर खडतर प्रवासही मौज. आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्त्री आणि तिची ऊर्जा आणि तिची सकारात्मकता, ह्यामुळे मी आज इथे बसली आहे आणि मी त्या तमाम सख्यांना वंदन करते ज्यांच्यामुळे ही संधी मला मिळाली आहे. नक्कीच. मी आदरणीय मुळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. अरुंधती, आता मी जे ऐकलं त्यामुळे माझ्या छातीत थोडी धडकी भरलेली आहे. आणि मला आता असा प्रश्न विचारायचा वाटतं की या सगळ्या तुझ्या अवकाशामध्ये पुरुषांच्यासाठी एखादा कोपरा शिल्लक आहे की नाही? बिलकुल आहे. खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. असेल तर तो काय ऊर्जेचा आहे की ऊर्जा शून्यतेचा आहे? अहो, माझ्या समोर साक्षात 2 पुरुष बसले आहेत आणि मी इथे बसली आहे त्यांच्यामुळे. त्यामुळे असं होऊच शकत नाही. मी परत सांगते, मी परत एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी वारंवार नमूद करते, आजही करते. मी जरी महिलांसाठी काम करत असले तरी सुद्धा मी स्त्री मुक्ती वगैरेच्या गप्पा करू शकत नाही. कारण मला असं आजही वाटतं की स्त्री आणि पुरुष टिपिकल पारंपरिक वाक्य, एकाच रथाची 2 चाक आहेत, ती समसमान बॅलन्स करणारी आहेत. फक्त मला अगदीच काही जणांना माझं हे मत महिलांना पटणार नाही, पण मला ऑनेस्टली असं वाटतं बायांनो, निसर्गानेच पुरुषाला आपल्यापेक्षा न स्ट्रॉंग केलंय, बलवत्तर केलंय काही बाबतीत. त्यामुळे त्याच्याशी संघर्ष करत बसणं म्हणजे निसर्गाशी संघर्ष करण्यासारखं आहे. चुकलं म्हणायचं आणि तू किती छान रे बाबा, तुझ्यामुळे झालं असं म्हटलं की संसारातले सुद्धा सगळे प्रश्न सुटतात. तू छान, तुझ्यामुळे मी, असं म्हणत गेलं की आयुष्य खूप गोड आणि खूप छान होतं. त्यामुळे पुरुषांच्या बाबतीत माझा अजिबात राग नाही, कारण पुरुष वर्गामुळे स्त्री वर्गाला एक प्रोटेक्शन आहे आपल्या देशामध्ये सुद्धा, आपल्या समाजामध्ये सुद्धा. म्हणून मी स्त्री मुक्ती वगैरेच्या गप्पा करणार नाही. स्त्री स्त्रीच्या ठिकाणी योग्य आहे, पुरुष पुरुषाच्या ठिकाणी योग्य आहे आणि दोघंही इक्वली महत्वाचे आणि दोघे मिळून एक युनिट होता असं मला वाटतं. अत्यंत. आणि मी खरं सांगू, मला असा न जेंडर भेद मान्यच नाहीये मेल फिमेल.
का म्हणून असा भेद आपण करावा? आणि म्हणून आम्ही आमच्या फोरमवरती अरुंधती फोरमवरती आमच्याकडे आम्ही तृतीय पंथी लोकांना सुद्धा स्थान दिलेलं आहे. पाहिलं मी. येस. आणि आमची अशी इच्छा आहे की समाजाने त्यांना एक सर्वसाधारण नागरिक म्हणून मान्यता द्यावी, त्यांचे अधिकार मान्य करावेत. थोडक्यात प्रत्येकाला आनंदाने आणि गौरवानं जगण्याचा अधिकार. अगदी खरंय सर. हा मेसेज आम्ही सगळ्यांना या ठिकाणी. अगदी खरंय सर. बाईला बसमध्ये चढल्यानंतर बाई उभी आहे, दिसत नाही, बसू द्या असं इकडे म्हणायचं, इकडे असं म्हणायचं, आणि तिकडे पुन्हा मग स्वतःचा वेगळा अधिकार दाखवायचा, आणि तिकडे म्हणायचं की स्त्रीला हा हक्क आहे. मग तिथे तरी 4th सीट का हवी असते तुम्हाला? उभं राहा. बेसिकली जेंडर डिफरन्सच करू नका ना असं. आता स्त्री असं कुठलं तरी क्षेत्र राहिलंय का हो की जिथे काम करत नाही? सगळ्या क्षेत्रात काम करते. त्यामुळे हे कौतुक करून घेऊ नये. म्हणजे जेंडर डिफरन्स मी नाही मानत. त्यामुळे माझ्या दृष्टीने माझा बंधू हा सुद्धा इक्वली महत्वाचा. यशवंत. हा सर, थँक्यू. नक्कीच मॅडम, आपण या ठिकाणी या आजच्या मुलाखतीला सुरुवात करत असताना सुरुवातीलाच प्रारंभ कसा झाला याच्याविषयी थोडीशी माहिती द्या, की प्रारंभची निर्मिती कशातून झाली किंवा का करावीशी वाटते? प्रारंभचा प्रारंभ सांगा असं म्हणा. परत तेच अपघात कसा सांगते. हा, मी ठाण्यात आले. थोडस जाऊ ना मागे का अगदी शॉर्ट मध्ये? मागे पुढे कुठेही जा तुम्ही. 2000 केलं तरी चालेल. 2002 मध्ये मी ठाण्यात आले. आल्यानंतर मला लक्षात आलं की मी आता काही थिएटरचं करिअर करू शकत नाहीये. माझी मुलगी लहान होती आणि खूप खूप गोष्टी होत्या, सांभाळणारं कुणी नव्हतं. देर वर मल्टिपल थिंग्स. आणि मला लक्षात आलं की मी करिअर करू शकत नाही. आणि म्हणून मी घरच्या वर्गांना सुरुवात केली, क्लासेस घ्यायला, घरी नाट्यशास्त्र शिकवायला सुरुवात केली, अभिनय शिकवायला सुरुवात केली. त्याचं हळूहळू बाहेर जाऊन काम करायला लागले. ते करत असताना पहिल्यांदा मी ठाण्यामध्ये फक्त मुलांसाठी प्रशिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केली. ते करत असतानाच मग त्यांना सोडायला येणाऱ्या त्यांचा मातृवर्ग होता, तो म्हणायचा आमच्यासाठी काहीतरी कर. आम्हालाही कंटाळा येतो बाहेर बसून बसून मुलांना आत सोडलं की. आणि मग त्याच्यातनं पण बायकांसाठी पण काम करायला सुरुवात झाली. आणि अशा पद्धतीने अरुंधती भालेराव या एका व्यक्तीची प्रारंभ कला अकॅडमी ही अरुंधती पासून अनेकांपर्यंत कशी गेली, तिला संस्थेचं स्वरूप कसं आलं, हे मलाही खरं सांगू कळलंच नाही. इतकी लोक जोडल्या गेली, इतक्या मंडळी म्हणजे त्याला जोड. आता त्याचे खूप उपक्रम आहेत, ते तुम्ही मला जसं जसं विचाराल तसं मी बोलत जाईन. फक्त मला इथे एक ऍडिशनल सांगायला आवडेल की मला एका पत्रकारांनी मध्ये प्रश्न विचारला, तुम्हाला असं नाही वाटत का हो की एक नजर भारावर चिंध्या करताय तुम्ही? म्हणजे तुम्ही अभिनय पण शिकवता, तुम्ही मोटिवेशनल स्पीकर पण आहात, तुम्ही अँकर पण आहात, तुम्ही हे पण करता ते पण करता. तर त्याच्यावर मी त्यांना असं उत्तर दिलं जे तुम्हाला पण आज सांगते. कदाचित माझा बायोडाटा बघून लक्षात आलं असेल की यांचा नक्की परिचय कशासाठी द्यावा आता. तर खरं सांगू का, एक असं काही नाहीच आहे. मला असं वाटतं की एक सातत्याने करताना ज्या ज्या गोष्टींची आपल्याला आवड आहे ते सगळं आपण करत राहावं, सायमल्टेनियसली मल्टीटास्किंग करा. वाचले पण येणार नाही, आपल्या कामात आपण पाट्या टाकणार नाही. आपल्या कामात सतत सातत्याने काम करताना आपल्याला वैविध्यपूर्ण काम करायची पण संधी मिळत राहील. आणि ते करत असताना जो मिळणारा आनंद आहे तो कदाचित वेगळा असेल. शेवटी आपण प्रत्येक कृती ही अर्थार्जन करत असताना आनंदासाठी पण करत असतोच की नाही. माझी यशाची व्याख्या आनंद हीच आहे. त्यामुळे मी हे सगळे वेगवेगळे पैलू, व निवेदन असो, मोटिवेशनल स्पीकर असो, आणखीन काय काय सगळं मी जे काही करते, व्हॉइस ओव्हर करते, ट्रेनर म्हणून जाते शाळांमध्ये, नाटकाच्या थ्रू अकॅडमिक्स कसं शिकवावं हाही विषय मी शिकवते, मी संहिता लिहिते, मी स्तंभ लेखन करते. हे सगळं करताना मला खूप छान वाटतं, खूप मजा येते, मला खूप आनंद मिळतो.
त्यामुळे माझी प्रारंभ कला अकॅडमी हे माझं एक ब्रीद वाक्य जरी असलं, त्याच्यासाठी मी अहोरात्र काम करत असले तरी साईड बाय साईड मी इतक्या गोष्टी करत असताना माझ्या प्रारंभामध्ये मला साचले पण येऊ नये म्हणून करते. आपण नेहमी म्हणतो की आवड असली तर सवड निघते. मग एक मल्टीटास्किंग म्हणजे वेगवेगळ्या डायमेन्शननी काम करत असताना तुमच्या वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता? हा थोडा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न असेल. सर मध्येच तुमचा आवाज मला वाटतं जातोय का? तुम्हाला माझा आवाज येतोय? येतोय बोलत राहा मॅडम, तुम्ही येतोय आवाज. ओके. तर मला रोज कामाची यादी करायची सवय आहे आणि त्यामुळे खूप गोष्टी म्हणजे मला मोत्यांचे दागिने पण करता येतात. मी स्वयंपाक पण दोन्ही वेळेला करते, नाश्ता पण करते, बाहेरची पण कामं करते. फिल्म सेन्सॉर बोर्डावर आहे मी, मला तिथे पण पेडर रोडला जावं लागतं, अदनमधनं आकाशवाणीत जावं लागतं, माझ्या संस्थेच्या ऑफिसमध्ये मला जावं लागतं. सगळं करत असते मी. मला थकवा येत नाही कारण माझ्या आवडीची कामं आहेत ना ही सगळी. त्यामुळे मल्टीटास्किंग माझा आपोआपच होतो. जर रोजच्या कामाची यादी केली ना तर आपण बांधील असतो त्या कामांना, त्यामुळे होत राहतात काम. मोटिवेशनल स्पीकर म्हणून अरुंधती भालेरावांची जी ओळख तयार झालेली आहे त्याची सुरुवात कुठून झाली आणि कोणकोणत्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण कशा पद्धतीनं हा विषय पोहोचवला किंवा त्यांच्यापर्यंत आपली सेवा दिली त्याबद्दल थोडीशी माहिती किंवा तो अनुभव आपण सांगावा. मोटिवेशन मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन्सच्या अंतर्गत अनेक महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवताना देण्याचा सातत्याने प्रयत्न करते. म्हणजे जेव्हा अनेक मैत्रिणी येऊन म्हणतात की आमचं डिप्रेशन दूर झालं, अनेक जणी म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की ऊर्जा मिळाली, उत्साह मिळाला, छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं, मी माझं दुःख विसरले, ते करत असताना मी त्यांना मोटिवेट करत होतेच. पण ते मोटिवेशन करता करता मला खरा कमर्शियल मोटिवेशन मधला ब्रेक हा भूमी वर्ल्ड इंडस्ट्रियल पार्क या एका फार मोठ्या इंडस्ट्रियल पार्कने दिला. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मग त्यातलं CRM डिपार्टमेंट असू दे, मार्केटिंग डिपार्टमेंट असू दे, त्यातली सेल्स टीम असू दे, या सगळ्यांबरोबर मी खूप त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यांना मला काय करून मोटिवेट करता येईल, त्यांचे कुठले प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल, मुळात त्यांना आलेलं सॅच्युरेशन मला कसं घालवता येईल, त्यांच्या कामामध्ये वैविध्य कसं आणता येईल, याच्यासाठी मी माझे स्वतःचे मॉड्यूल्स तयार केले. खूप पुस्तकं वाचली, खूप अभ्यास केला, स्लाइड शो तयार केले, प्रेझेंटेशन्स तयार केले, माझ्या स्वतःचे खूप स्पीच मी लिहून काढले, ते अनेक वेळा मी वाचले, त्याचा अभ्यास केला, मला काय त्याच्यात आणखीन देता येईल हा प्रयत्न केला आणि 4-4, 5-5 तासाचे असे 90 सेशन्स वेगवेगळ्या टीम बरोबर मी पहिल्यांदा भूमी वर्ल्ड बरोबर घेतले. मग रिलायन्स मध्ये घेतले, रिलायन्सच्या शाळांमध्ये घेतले आणि मग तिथून तो प्रवास असं सातत्याने सतत सुरू झाला. नाही, या सगळ्या याच्यामध्ये ज्या कॉर्पोरेट हाऊसेस बरोबर काम करायला आपल्याला मिळालं तो थोडासा अनुभव शेअर केला तर बरोबर. म्हणजे कशा पद्धतीने काम केलं, काय अनुभव होता तो, आणि कॉर्पोरेट कल्चर विषयी बाहेर असणारे महिलांच्या विषयी समज गैरसमज आणि त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवत असताना येणारे चॅलेंजेस याविषयी थोडंसं आपण बोलावं. बरेच वेळा आपण ऐकतो ते वेगळं असतं खूप आणि प्रत्यक्ष अनुभवतो ते खूप वेगळं असतं. त्यामुळे आपण अनुभव घेतला तर आपल्याला त्यातल्या गोष्टी लक्षात येतात. म्हणजे आता जेव्हा मी संस्था सुरू केली तेव्हा आम्हाला कशी सवय होती, मैत्रिणीच होतो 5-6, पेपर पेनवर आपलं पेननी लिहायचो, माननीय महोदय महोदया नमस्कार, आम्ही अमके अमके टमके हे करू इच्छितो, आम्हाला तुमच्याकडनं प्रायोजकत्व पाहिजे किंवा अशी मदत पाहिजे, आपली नम्र खाली सही. अशा पद्धतीचं अगदी साधं सुद्धा आपलं 5-6 जणी पिशव्या अडकवून हातामध्ये पर्स घेऊन निघायचो, जाऊन उभं राहायचो, आशेने अगदी बसायचो की देणार की नाही आपल्याला आणि मिळेल की नाही, आणि त्यांच्या समोर सुद्धा अगदी असे आतुर आणि उतावीळ होऊन म्हणजे त्यांना कळावं की आम्ही खूप गरजू आहे. अशा पद्धतीने आम्ही बिहेव करायचो. पण मग हळूहळू की गरजू असलो ना तरी कमर्शियल मध्ये ते दाखवायचं नाही की आम्ही गरजू आहोत. म्हणजे आपण असंच दाखवायचं
दाखवायचं की आम्हाला काही गरज नाहीये, आमच्याकडे खूप लोक आहेत. भले तुमच्याकडे संस्थेचं काम करताना एखाद्या प्रोजेक्टसाठी 5 रुपये पण नसतील, पण दाखवताना असं दाखवायचं की माझ्याबरोबर मुळे सर आहेत, माझ्याबरोबर काय यशवंत सर आहेत, आमचं सगळं रेडी आहे आणि हे बघा आमची ही अशी अशी संस्था आहे आणि आम्ही एवढं प्रायोजित. पण मग ते करत असताना आम्ही काय केलं, आम्ही मग त्याच्यामध्ये थोडं आपण कुठे कमी पडतो याचा मी अभ्यास केला. मग त्याचं छान पद्धतीने इंग्लिश जास्त चांगलंच कॉर्पोरेटमध्ये चालतं. म्हणजे नुसतं मराठी बाणा हे का ठेवून चालत नाही, त्यांच्याकडे सगळे व्यवहार जास्त पितांबरी किंवा जाई काजळ अशा सारख्या संस्था सोडल्या तर मॅक्झिमम बाहेरच्या ठिकाणी इंग्लिशमध्येच सगळे व्यवहार चालतात. त्यामुळे जरा बरं इंग्लिश करून घेतलं, स्वतःचं ते समजून घेतलं, इंग्लिशची स्वतःची अत्यंत कमजोर असलेली व्होकॅब्युलरी वाढवली, म्हणजे त्याच्यावर भरपूर पुन्हा प्रयोग केले, अभ्यास केला आणि मग छान ड्राफ्टिंग करायला सुरुवात केली. मग ते ड्राफ्टिंग ओळखीच्या तज्ज्ञ मंडळींना दाखवलं की बाबा माझ्या काही ग्रामॅटिकल चुका आहेत का, मग मी कुठे चुकतेय का, मी हे बरोबर लिहिलंय ना सगळं. आणि मग ते करत असताना आम्हाला काही माहित नव्हतं की कॉस्ट ब्रेकअप वगैरे असं काही असतं, अमकी स्पॉन्सरशिप व्हॅल्यू, तमकी स्पॉन्सरशिप व्हॅल्यू. आम्ही आपलं सरळ लिहायचो, नार हार फुलं आगपेटी याला एवढा खर्च, मराठीत लिहिताना आम्ही असं लिहायचो. आणि पाहुण्यांना हे देणार आहे त्याला एवढा खर्च. पण मग तिथे आम्ही शिकलो की कॉस्ट ब्रेकअप व्हॅल्यू. मग त्याच्यामध्ये तुम्ही को स्पॉन्सर असाल तर आम्ही काय देणार, असोसिएट को स्पॉन्सर असेल तर आम्ही काय देणार, अमकं केलं तर आम्ही काय देणार. म्हणजे आधी आम्ही काय करायचो, कोणी 10 रुपये दिले तरी त्याला आमच्या बरोबर त्याचं नाव जोडायचो. पण आम्हाला कळलं की इतकं सहज नसतं, ते नाव जोडण्यासाठी वेगळे पैसे घ्यावे लागतात, वेगळी रक्कम असते त्याच्यासाठी. आपण का असं वेडेपणा करतोय. मग हळूहळू म्हणजे सर कसं झालं ना, हे शिक्षण प्रयोग करता करताच होत गेलं माझं. कारण माझ्या करिअरची सुरुवातच इतकी उशिरा झाली की बाईगा आता शिक आणि मग मैदानात उतर, असं काही करायला मला वेळच नव्हता. त्यामुळे माझ्याच उपक्रमांमधनं मी शिकत गेले, म्हणजे शिकतेच आहे अजूनही, आणि त्याच्यातनंच मी प्रयोग करत गेले. आणि मग मी हळूहळू कॉस्ट ब्रेकअप शिकले. त्याच्यात काय दिलं तर काय, आवळा दिलं तर कोहळा कसं. थोडक्यात कॉर्पोरेट म्हणजे अगदी खरं खरं इनोसंटली सांगून टाकते की कॉर्पोरेट मधल्या ज्या गिमिक्स असतात त्या सगळ्या मग समजून घेतल्या, त्याप्रमाणे लेटेस्ट ड्राफ्ट करायला सुरुवात केली. मग आम्ही जे काम केलंय त्याचे व्हिडिओज तयार केले. मी आतापर्यंत कधी माझ्या कामाचा व्हिडिओ केला नव्हता किंवा मी कधी माझे काही व्हिडिओ केले नव्हते. मी युट्यूबच आता महिन्याभरापूर्वी, माझ्या स्वतःचं 2 महिन्यापूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याने उघडलं की मॅडम तुम्ही ना खूप बाळगोतपणे जाताय, अहो जरा प्रोफेशनल व्हा, एवढं काम करताय त्याचं डॉक्युमेंटेशन करा. मग त्या माझा अक्षय नावाचा एक माझा मित्र कम विद्यार्थी आहे, त्यांनी ते सगळं केलं. मग आम्ही ते नेऊन दाखवायला लागलो, प्रेझेंटेशन. मग आम्ही लॅपटॉप बाळगायला लागलो, त्याच्यासाठी मी कॉम्प्युटर शिकले, मला कॉम्प्युटरचा कोर्स केला मी स्वतः. मग लॅपटॉपवर मी ते दाखवायला लागले प्रेझेंटेशन वगैरे. मग मलाही छान वाटलं की अरे वा, मी आता लॅपटॉप हाताळते, मला लॅपटॉप जमतो. मग असा कडक मी लॅपटॉप ओपन वगैरे करून त्या लॅपटॉपवर प्रेझेंटेशन दाखवायला लागली. आणि मग त्याच्यातनं माझ्या बरोबर खूप लोक जोडले गेले. मला असं वाटतं सर, प्रामाणिकपणे आणि अगदी खरेपणाने काम करत राहिलात ना, ते चांगलं वाईट जे काय असेल, पण खरेपणाने आपण करत राहिलो ना तर आपल्या बरोबर कॉर्पोरेट मधला अनुभव खूप चांगला असतो. माझा स्वतःचा इंडिव्हिज्युअल अनुभव अतिशय चांगला आहे. म्हणजे ते नंतर असं होते, मॅडम हाँ हम समझ रहे हैं, आपको ये एरिया पता नहीं है, कोई बात नहीं, पर आपका ना उपक्रम बहुत अच्छा है, काम बहुत अच्छा है, वी विल हेल्प यू फॉर दिस. आणि एसआर सारख्या कंपनी माझ्या बरोबर उभी राहिली. अनेक, पितांबरी माझ्या पाठीशी आहे, जाई काजळ माझ्या पाठीशी आहे, तन्वी हर्बल माझ्या पाठीशी आहे, विनयजी विनयजी माझ्या पाठीशी आहेत, तुमचे सुजय पत्की ठाण्यात बीजेपीचं एवढं काम करणारे ते माझ्या पाठीशी आहेत, एकनाथ शिंदे माझ्या पाठीशी आहेत. म्हणजे मी फक्त पॉलिटिकल नावं नाही घेते, अगदी सगळ्या क्षेत्रातली माणसं ही माझ्या पाठीशी उभी राहिली. ह्यांचे ऋण मी कधी नाही फेडू शकणार. बरं, गंमत अशी आहे, मी फक्त संस्थेसाठी यांच्याकडनं घेत आले, यांना मी देऊ काहीच शकले नाही, कधी कुठल्याच प्रकारची मदत करू शकले नाही, आणि त्यांनीही माझ्याकडनं कुठली अपेक्षा केली, पण फक्त प्रामाणिक काम एवढंच. अत्यंत टोकाचा असणारा स्पष्ट वक्तेपणा कधी आडवा आला कॉर्पोरेट बरोबर काम करत असताना? आला, पण मला याचा अनुभव असा आहे की तुम्ही एक दोनदा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात स्पष्ट बोलल्यानंतर, पण समोरच्या व्यक्तीमध्ये जर तेवढी कपॅसिटी असेल तुम्हाला समजून घ्यायची की अरे ही खरं बोलते, ही उगाच खोटं खोटं गुळमुळीत नाही बोलू शकत, ही खरं बोलते, जे आहे ते खरं सांगते,
तर इट वर्क्स. माणसं नाही तुटली माझ्यापासून कधीच. उलट ठाण्याच्या या 20 वर्षाच्या प्रवासात खरोखर मराठी भाषेत म्हटल्याप्रमाणे काळं कुत्रही मला ओळखत नव्हतं. या शहरात मी आले तर मला एक ना शालेय जीवन माझं इथलं, ना महाविद्यालयीन जीवन इथलं, ना कुठलं काम इथलं. वर्ध्याची मी, विदर्भातली, एका छोट्याशा गावातली, छोट्या वातावरणात वाढलेली, पण घरातले इतके मजबूत संस्कार होते आई वडिलांचे, इतकं सांस्कृतिक वातावरण होतं. तो बेस माझा पक्का होता. आणि त्यामुळे मी जेव्हा ठाण्यात आले तेव्हा मला असं वाटतं काम करताना परत डोक्यावर बर्फाची लादी, तोंडामध्ये खडीसाखर, पायाला भिंगरी. लोक कधी कधी म्हणतात फार गोड बोलतात त्या बाई. अरे काय हरकत आहे, वाईट बोलण्यापेक्षा गोड बोलणं चांगलंय ना. कोणाला दुखवायचं कशाला, चांगलं बोलूया की, काही हरकत नाही. पण मग चांगलं बोलत असताना जर एखादं कटू सत्य सुद्धा गोड बोलून सांगता येत असेल तर ते सांगावं या मताची मी. आणि मला त्याच्यात मग मी विचार करत नाही की त्या व्यक्तीला काय वाटलं, माझा राग आला माझ्यापासून, पण ती दुखावल्या जाणार नाही याची मी काळजी घेते. पण मला अजिबात त्याचं नुकसान आजपर्यंत खरं बोलण्याचं, स्पष्ट बोलण्याचं झालेलं नाही. लोक टरकून राहत असतील कदाचित माझ्यापासून, पण एकदा त्यांना समजलं की नाही एवढं काही वाईट नाही आहे हे प्रकरण, की मग ते परत बरोबर माझ्या शामिल्यामध्ये आणि माझ्या सगळ्या त्या काफिल्यामध्ये माझ्या बरोबर सहभागी होतात आणि मला खूप सपोर्ट करतात. या सगळ्या प्रवासामध्ये कधी माणसं ओळखायला चुकली किंवा चुकीची माणसं सोबत आली, याचा त्रास झाला, असं काही घडलं? हो, झालं. माझी एक सवय आहे ना, अनफॉर्च्युनेटली मला सगळे चांगलेच वाटतात. मी कधीच मला याच्यापासून काय हानी पोहोचेल, त्याच्यापासून काय हानी पोहोचेल, असं काही आत एक बाहेर एक असं कधी काही वागता आलं नाही. त्यामुळे खूप पटकन मी समोरच्यावर काही वेळेला सुरुवातीच्या काळात विश्वास टाकत गेले. आणि मग तो विश्वास टाकत असताना त्याचा बरेच वेळा काही व्यक्तींनी गैरफायदा घेतला, मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी माझ्यावर, म्हणजे मला दुःख झालं, वेदना झाल्या, खूप वाईट वाटलं की अरे मी इतकं आपलं समजत होते पण असं झालं. पण मी त्यातनं खूप काही शिकले. मी त्यांना तोडलं नाही, आजही ते माझ्या बरोबर आहेत. पण मी त्यांना ओपनली त्यांच्या चुका दाखवून दिल्या, त्या पटवून दिल्या, त्या समजून सांगितल्या आणि पुन्हा त्यांना सामील करून घेतलं. कारण माझ्या आईने मला नेहमी एक शिकवलंय, भांडं असावं, खंत असू नये, नातं कधी तोडू नये कुठलंच. त्यामुळे हे अनुभव जरी मला आलेत नसं तरी मी त्या लोकांबरोबर आजही माझे रिलेशन्स तसेच कायम, मी त्यांना सामावूनच घेतले. नक्कीच. म्हणजे माणसाचे वेगळे वेगळे रंग, स्वभाव, या ठिकाणी त्याची असणारी वृत्ती आणि प्रवृत्ती, हे सगळं बघत तुम्ही पुढे जाताय. त्याचं एक तुमच्या आकलन शक्तीप्रमाणे त्याचं एक या ठिकाणी तुम्ही आकलन करून घेताय आणि ती त्या समूहामध्ये ज्या ठिकाणी उपयोगाला येईल त्याच्यासाठी किंवा तुमच्या संस्थेच्यासाठी हे सगळं करून पुढे जात असताना आपण सुरुवातीपासून एक गोष्टीवर या ठिकाणी ठाम आहात की आनंद मिळवता आला पाहिजे. आणि मग तो एक गृहिणी म्हणून असणाऱ्या नेहमीच्या कामामध्ये असेल, प्रवासामध्ये असेल, कॉर्पोरेट कामामध्ये असेल, ज्या क्षेत्रामध्ये कार्य करायला मिळालं नाही त्या क्षेत्रामध्ये सेवा देण्याचं काम असेल, या सगळ्यांच्या मधून तो आनंद भरभरून तुम्ही जगताय. तर आज या कार्यक्रमाच्या, या व्यासपीठाच्या माध्यमातून जो विषय आपण घेतलेला आहे, स्त्री आणि तिची ऊर्जा, ठीक आहे, तर या स्त्रियांसाठी हा भरभरून आनंद घेण्याचे जे काही प्रसंग असतात किंवा कशा पद्धतीने त्यांनी घेऊ शकतात, याबद्दल थोडंसं आपण बोलावं असं मला वाटतं. बरोबर. मी महिलांमध्ये काम करते, अनेक महिलांमध्ये वावर असतो माझा, म्हणजे अगदी मुलींपासून वयोगट 16 ते तिकडे 85-86. मला प्रत्येकाशी बोलायला आवडतं, त्यांना समजून घ्यायला आवडतं, त्यांचं मानसशास्त्र समजून घ्यायला आवडतं, ते अधिक चांगल्या प्रकारे समजावं म्हणून मी आता माझी 7वी डिग्री घेते आहे सायकोलॉजी MA. आता मी सध्या अभ्यास करते त्याचा, कारण आपण लोकांमध्ये डील करत असतो, त्यांना समजून घेत असतो. मी खरं सांगू, आपल्याला वर जे दिसतं त्याच्यापेक्षा आत प्रत्येक गृहिणीचं अंतरंग खूप वेगवेगळ्या प्रकारचं भासलंय. म्हणजे अनेक वेळा मला असं जाणवलंय की अरे ही वरून किती आनंदी दिसते, पण हिच्या आतमध्ये किती दुःख आहे, ही कधी दाखवत नाही, कधी काही सांगत नाही, बोलत नाही. म्हणजे ते फक्त काही कौटुंबिकच नसतं,
कोणाला करिअरशी रिलेटेड असतं, कोणाला पॅरेंट्सशी रिलेटेड असतं, काय वेगवेगळ्या प्रकारचं असतं. मला ना मैत्रिणींना एक याच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला, एक सांगायला आवडेल मला की ना, हौसला बुलंद हो तो आसमां भी झुक जाता है, इरादे पक्के हो तो तूफान भी रुक जाता है. तुम्ही ना, आपलं काय होतं, आपल्याकडे जे निगेटिव्ह आहे, जे नाही आहे, त्या गोष्टींवर आपला फोकस खूप जास्त असतो आणि जे आहे त्याच्यावरचा आपला फोकस ढळलेला असतो, कारण आपण आपल्याकडे नसलेल्या गोष्टींना, दुःखाला सतत 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 खूप कुरवाळत असतो आणि त्याचं खूपच कौतुक आणि पॅम्परिंग करत असतो. म्हणजे आता हा वेळेचा आपल्याला मिळालेला वेळ कमी आहे म्हणून, अदरवाईज आता मी फारच वरवरच थोडक्यात बोलत चालली आहे सगळं. कदाचित एक पुस्तक होईल. व्हेन आय हॅव स्टार्टेड माय जर्नी इन 2002, किती 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 प्रश्न होते, किती किती अडचणी होत्या. मी आज फार वेगळे दिसते. एक माझं ट्रान्सफॉर्मेशन आहे पूर्ण. अत्यंत न्यूनगंड असलेली, सतत घाबरणारी, छोट्या छोट्या गोष्टींनी रडणारी, अशा प्रकारचीच उत्साही पण आनंदी अशीच व्यक्ती होते मी. पण परिस्थितीने प्रत्येक वेळेला इतकी वेगवेगळी आव्हानं ठेवली. मी जर त्या आव्हानांना कुरवाळत बसले असते तर मी माझा आज संसार पण छान नेटाने करू शकले नसते, सामाजिक काम करू शकले नसते, अर्थार्जन करू शकले नसते, नाती सांभाळू शकले नसते. मला असं वाटतं, बायकांनी ना जे आहे ना ते चांगलं आपल्याकडे काय काय आहे त्याच्यावरचा फोकस वाढवा आणि जे नाही त्याच्यावरचा फोकस कमी करताना परिस्थितीवर लेबल्स लावू नका, सिच्युएशन्सवर लेबल्स लावू नका. त्यातनं फक्त काय मार्ग काढायचा आहे या मार्गावर जर आपलं लक्ष आपण केंद्रित केलं ना, तर हे सगळे प्रश्न बायांनो आपोआप मागे सरतात. पण तरी मला एक खूप महत्वाचं सांगावंसं वाटतं की एक उदाहरण घ्या. स्वयं शिक्षण संस्था चालवणारी प्रेमा गोपालन सारखी बाई, एक साधी मुलगी, साधी सरळ बाई, जिला व्यवहार माहित नाही, कुठलं विश्व माहित नाही, घरातले संस्कार नाही, ती 2018चा सोशल एंटरप्रेन्योर इयर ऑफ द अवॉर्ड घेते. महाराष्ट्रातल्या 1.5 लाख महिलांची एक साखळी तयार करते. कसं करत असेल ती? म्हणजे किती तिच्याकडे ती ऊर्जा असेल. तुम्ही तुमचे मार्ग शोधून काढा, त्यांना कुरवाळत बसू नका, कारण प्रत्येक स्त्रीच्या आत सृजनाचा प्रवाह देणारी एक नदी असते. प्रत्येक स्त्रीच्या आतमध्ये असते. स्त्री इतकं सृजनशील मला वाटत नाही देवानी कुणाला केलंय. आणि तिच्याकडे जी शक्ती आहे ना, आपल्याला माहिती आहे ईश्वर फार हुशार आहे. त्यांनी सगळी महत्वाची खाती स्त्रीला दिली आहेत बघा. अर्थ खातं लक्ष्मीकडे दिलंय, संरक्षण खातं दुर्गेकडे दिलेलं आहे, विद्येचं खातं सरस्वतीकडे दिलंय. त्यांनी सुद्धा फार हुशारीने हे सगळं केलंय. त्यामुळे बाईकडे एक वेगळी ताकद आहे, एक वेगळी कपॅसिटी आहे प्रत्येक परिस्थितीतनं मार्ग काढण्याची. पण तिने हे ठरवायला हवंय की मला मार्ग काढायचाय, मला रडत बसायचं नाही. तर प्रत्येक स्त्री ही वंडर क्रिएट करू शकते, ती सृजनाची निर्मिती करू शकते. तिच्याकडे असलेली ऊर्जा तुम्ही बघा, अनेक घटस्फोट झालेले कुटुंब बघा, बरेच वेळा पुरुष टाकून निघून जातात, अपवाद वगळता, पण स्त्री ही मुलांचा सांभाळ करते, रोजीरोटीही कमवते, सगळी नातीही सांभाळते, मुलांना. अहो साधं उदाहरण घ्या, आता एका वाहिनीवर सध्या रोज एक व्हिडिओ येतोय, अकोल्याच्या आमच्या विदर्भातल्या ज्योती देशमुख नवऱ्यानी, शेतकरी नवऱ्यानी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर समाजाचा विचार न करता, ज्या समाजात बाई घराच्या बाहेर काम करायला जात नाही त्याचा विचार न करता ती स्त्री घराच्या बाहेर पडली, ट्रॅक्टर चालवायला शिकली, कितीतरी एकर शेती चालवताना आपल्या मुलाला तिने कॉम्प्युटर इंजिनियर केलं. हे कशाचं उदाहरण आहे? स्त्रीच्या ऊर्जेचं आणि सकारात्मकतेचं आहे. आणि ही प्रत्येक सखीत आहे, माझ्या प्रत्येक मैत्रिणीत ही ऊर्जा आहे. तिने स्वतःसाठी जगलं पाहिजे, तिने स्वतःला वेळ दिला पाहिजे. कुटुंबाला वेळ जरूर दे, पण तरी सुद्धा बाई स्वहित जप आणि परहित जप, दोन्ही कर. परहितही जप पण स्वतःच हितही जप. तुला तुझ्यासाठी पण जगता आलं पाहिजे.
तुला इतरांसाठी जगताना तुझ्यासाठी पण तुला वेळ काढायचा आहे. मग नाही तर साठी आली की तुझ्यासाठी केलं, याच्यासाठी केलं, त्याच्यासाठी केलं, माझ्यासाठी काहीच नाही केलं असं म्हणून पुन्हा बोंबलात बसायचं मग मरेपर्यंत. ते करायची वेळ येऊ नये. हीच वेळ आहे. आजही वेळ गेलेली नाही. 50च्या उंबरठ्यावर असशील, हरकत नाही, उठून उभी राहा. जे इतके दिवस केलं नाही, नाचावंसं वाटतंय नाचाचा क्लास लाव, गाणं शिकावंसं वाटतंय गाण्याचा क्लास लाव, स्वतःच्या आनंदासाठी कर ना. फरकेट लोक काय म्हणतील. आपल्या आनंदासाठी प्रत्येक सखी तू जग, स्वतःला वेळ दे. मला खरं सांगू, एक गोष्ट परत मला खूप भरभरून, हा विषय माझ्या खूप आवडीचा असल्यामुळे तुम्ही वेळ झाली की मला सांगा, पण मला माझ्या आईचं उदाहरण द्यावंसं वाटतं. कारण हे बघा, शेवटी माझ्या घरातलं उदाहरण मला फार महत्वाचं वाटतं. वयाच्या 49व्या वर्षी माझ्या आईला 4th स्टेजचा कॅन्सर आहे कळलं. वयाचं 49, आणि तोपर्यंत तिने फक्त नोकरी करून संघर्ष करताना आमच्या घराची आर्थिक घडी वडिलांच्या मदतीने बसवत राहिली. ज्या वेळेला कॅन्सर शेवटची स्टेज आहे डॉक्टरांनी सांगितलं, तेव्हा माझी आई म्हणाली, पूर्ण आणि गळून जाणं हा निसर्गाचा नियम आहे, ते कुणालाही चुकला नाहीये. पण हे ईश्वरा, जो प्रत्येक क्षण आहे तो क्षण आणि क्षण एनर्जीनी जगण्याची मला ताकद दे. ते करताना तिने 2 वर्ष अमेरिकेत जाऊन माझ्या दोन्ही बहिणींची केमोथेरपीच्या मधल्या काळात जाऊन बाळंतपण केलं. 3 महिने आयुष्य दिलं असताना सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाच्या भरोश्यावर पसरलेल्या कॅन्सरला 5 वर्ष थोपवलं. आणि मग ईश्वराला सांगितलं, आता मला मरण दे. माझे सगळे कर्तव्य पूर्ण झालेले आहेत, पण ते मरणही तसं नाही मागितलं. लिहून ठेवलं की निसर्गाने निर्माण केलेल्या फुलाला माझ्या प्रेतावर जाळू नका. माझा मृत्यू आल्यानंतर मला कोणतेही नवीन कपडे घालू नका. मला माझ्या आईनी, म्हणजे आणि मला कुठलाही साज शृंगार न करता, खांद्यावर बाहून न नेता मला गाडीत न न्या, आणि माझा कुठलाही विधी करू नका. मी जर जीवन जगताना चांगलं कर्म केलं असेल तर मला मोक्ष आपोआप मिळेल. ही इतकं आयुष्याचं प्रॅक्टिकल प्लॅनिंग जर माझी आई वयाच्या 49व्या वर्षी करू शकते, तर सामान्यातली माझी आई मला असामान्यच वाटते. आणि म्हणून ही ऊर्जा, ही सकारात्मकता प्रत्येक स्त्रीकडे आहे. तिने फक्त त्याचा विनियोग केला पाहिजे असं मला वाटतं. आपण हे जर उदाहरण सांगितलं नसतं तर तुमच्या ऊर्जेचा स्रोत आम्हाला कळाला नसता. त्यामुळे हे उदाहरण तुम्ही सांगितलं ते अतिशय महत्वाचं होतं. ही ऊर्जा माझ्या आईची आहे. नक्कीच. आणि मी तिला जाताना, जेव्हा तिला उचललं तेव्हा एकच म्हणत होती, तुझा हा आजार आता ठेवू नको आणि तुझ्यातली ऊर्जा आम्हाला दे, बस इतकंच. त्यामुळे हे प्रत्येक महिलेत आहे, हे प्रत्येक महिलेत आहे. फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. हे जेवढं भरभरून आपण मांडलात, जेवढ्या या ठिकाणी उत्साहाने तुम्ही मांडता, तुम्ही ते जगता, तसंच ते लेखणीत देखील उतरण्याचा तुमचा प्रयत्न असतो. मला माहिती नाही मी मुद्द्यात मांडते का, कारण मला फार मुद्देसूद नाही बोलता येत, कारण मी असं सगळं बोलत चालले बस. त्याच्यात आमचे प्रेक्षक इतके आता तयारीचे झालेले आहेत की त्याचे रिप्लाय तुम्हाला पोहोचतीलच. त्यामुळे मी बोलण्यापेक्षा ते प्रत्यक्ष. अच्छा, म्हणजे आता तिकडनं टीका सुरू झाली आहे का? कमेंट त्याच्या फार चांगल्या यायला लागले, कारण की अगदी आमच्या अरुणा मॅडम म्हणतायत की पक्के विदर्भवाले तुम्ही आहात. आणि बरेच असे आहेत. आपण परत पुढे कमेंट घेऊ त्या सगळ्या त्याच्या बाबतीतनं. तर लिखाण आणि या क्षेत्रामध्ये आपण दिलेलं जे योगदान आहे त्याच्याविषयी थोडस सर्वांना माहिती द्यावी की आपण. योगदान बिगदान काही नाही. मला कोणी साहित्यिका वगैरे म्हटलं की इतकी लाज वाटते. 4 पुस्तकं लिहिली आहेत मी, पण म्हणून मी काही साहित्यिका वगैरे झाले नाही. मला ना, जे मी लिखाण करते, मग ते ललित असू दे किंवा साधं लिखाण असू दे, ते सगळं जे लिखाण आहे ते माझ्या अनुभवांवर आधारित असतं. अनेक वर्तमानपत्रात मी स्तंभलेखन करते. माझा अभिनय संस्कार नावाचं पुस्तक आहे. ते सगळं माझ्या लिखाणाच्या आधारावरच आहे. मी एंट्राप्रेन्योर्सवर काही पुस्तकं काढलेली आहेत, चरित्र लिहिले आहेत, ते सुद्धा अनुभवांवर आधारितच आहे. आणि जे मला मनापासून वाटतं, खरं वाटतं, स्वच्छ वाटतं, ते कदाचित इतरांना वाचताना बाळबोध वाटू शकतं की अरे काय असं वाटू शकतं, पण मला पटलेली ती भावना असते, मला त्यावेळेला वाटलेली ती भावना असते, आणि ती मी लिखाणातनं व्यक्त होत जाते. मला वाटतं माझ्या मनातल्या असंख्य भावना लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. त्यामुळे माझं योगदान त्यातलं इतकंच आहे की जे कोणी माझं जे काही वाचतं, म्हणजे अगदी गर्वाने नाही सांगत पण आनंदाने सांगते की अशा प्रतिक्रिया येतात की तुम्ही आमच्या मनातलं बोललात आणि तुम्ही जे लिहिलंय
ते इतकं आम्ही आमच्याशी कोरिलेट करत होतो, किंवा आम्ही असेच होतो, फक्त आम्ही हा विचार कधी का केला नाही. आम्हाला हा विचार सुचला नाही, तो तुम्हाला सुचला. तर मला वाटतं हेच योगदान आहे माझं. बाकी फार काही ग्रेट योगदान वगैरे नाही. नक्कीच. आपण आपल्या वर्तणुकीतून, आपल्या वागण्यातून, आपल्या स्वभावातून इतरांना आनंद देण्याचा, उत्साह देण्याचा, ऊर्जा देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असता. तर आपल्यापासून प्रेरणा घेऊन काहीतरी बदल, काहीतरी सुरुवात, काहीतरी चांगलं केलेल्या अनेक अरुंधती तुम्ही बघितलेल्या असतील, तर त्यातली काही उदाहरणं सांगता येतील? काय खूप मैत्रिणी आहेत, म्हणजे त्या असं सांगतात की तुझ्याकडनं गेले ना मी, म्हणजे मी कधी कविता नव्हती केली आजपर्यंत, पण तू म्हणालीस की अगं, माझे एक नाव नाही घेत मी, माझी एक विद्यार्थिनी आहे, ती म्हणजे तिने PhD केलंय मराठीमध्ये. पण मी जेव्हा हा सगळा प्रवास सुरू केला तेव्हा ती माझ्या एका बॅचला आली पर्सनॅलिटी ग्रूमिंगच्या, आणि तिला खूप न्यूनगंड आहे असं माझ्या लक्षात आलं की गावाकडनं आपण आलोय, आपण मुंबईकरांसारखं शुद्ध मराठी बोलत नाही, आणि आपल्याला जरा बोलायला लागलो की बाकीचे हसतात असं, आणि तिला ते अनुभव येत असतील कदाचित क्लासमध्ये. माझ्या समोर 40 लोक, पण माझं बारीक लक्ष असायचं की कोण हसतंय ती बोलताना किंवा काय. तर मी तिला उभं करायची, आणि एक दिवस मी तिला उभं करून सगळ्यांना असं सांगितलं, आपल्या सगळ्यांपेक्षा ना हिची भाषा वेगळी आहे, आणि म्हणून ती कानाला अधिक गोड वाटते, छान वाटते. हिच्याकडे ना हे वेगळेपण आहे भाषेचं, एक अत्यंत गोडवा आहे. मला ना असं वाटतं, तू ना कविता करायला सुरुवात करावीस. तू इतकं मराठीचं शिक्षण घेतलेलं आहेस, तू कविता करायला सुरुवात करावी, तू का करत नाही? तर ती म्हणाली, ती तिथे काहीच बोलली नाही. नंतर तिने मला घरी गेल्यावर फोन केला की अरुंधती ताई, मला जमेल का ग कविता वगैरे, मला काही असं भाषा. म्हटलं का कुठल्याही भाषेत कर, आपल्या समोर बहिणाबाईचं उदाहरण आहे की काय, कशाला लागते अगदी शुद्धच भाषा, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, मैला मैलावर बदलते, ती गोड असते. तर म्हटलं तू कर, आणि खोटं नाही, अशा अनेक उदाहरण आहेत. त्यातलं एक उदाहरण मी सांगतेय. मी मागे लागून लागून तिला कविता करायला लावल्या, तिच्या कवितेचं पुस्तक निघालं, त्याला पुरस्कार मिळाला, कुठलेही प्रयत्न न करता, कुठलेही वशिले न लावता. आणि गोव्यामध्ये झालेल्या एका काव्य संमेलनात मी तिचं नाव पाठवलं, आणि ते रंगमंच तिने गाजवलं, आणि त्याच्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. आज ती प्राध्यापिका आहे. जो कॉन्फिडन्स तिच्याकडे अजिबात नव्हता, तो तिला आज मिळाला, आणि त्यानंतर ती बक्षीस घेत चाललीये. प्रत्येक बक्षीस मिळालं की पहिला मेसेज मला करते. तो आनंद हा शब्दांच्या पलीकडचा आहे. वा वा. अशा आपल्या आजूबाजूला चैतन्य नेहमीच आपण पसरवत असता, बाकीच्यांना या ठिकाणी प्रेरणा त्यातनं मिळत असते. पण श्रोत्यांना असं वाटेल की बाबा इतकं प्रोफेशनल लाईफ किंवा या सगळ्यामध्ये तुम्ही बिझी असताना या ठिकाणी तुमचा मैत्रिणींचा ग्रुप फिरायला जात असेल, बाहेर पडत असेल, त्यावेळच्या काही गोष्टी ज्या मुद्दामून अनेक ठिकाणी मुलाखतीतून तुमच्या आलेल्या आहेत, तर तो जरा आनंदाचे काही क्षण प्रेक्षकांसाठी सांगावेत आपण. सांगू का, मी खरं खूप प्रवास वर्णनाचा मला खूप भटकायला आवडतं, मला असं खूप मजा करायला आवडते. पण म्हणजे असं काही नाही की मी खूपच बिझी असते आणि आय डोंट गेट टाइम असं वगैरे काही नाही. मला जेव्हा वाटतं ना की आता मला नाही करायचंय काम, मला कंटाळा आलाय, मी पाट्या टाकणार आहे आता, त्या क्षणाला मी माझी, आता गाडी आली माझ्याकडे, तेव्हा गाडी बिडी नव्हती, तर मी माझी ती गाडी काढते, आणि मग मी काही विचार करत नाही मला किती खर्च येणार आहे काय आहे, 5-6 मैत्रिणी त्याच्यात टाकते, आणि जिथे कुठे जायचं तिथे जाते, खिडक्या सगळ्या उघड्या करते, त्यांना सांगते मला एसी नाही, मला मोकळा रस्ता पाहायचा आहे, माणसांचा अभ्यास करायचा आहे, घाणेरडे वास घ्यायचे मुंबईतले आतमध्ये, मला त्या वासांचाही अनुभव. एमलेस मी फिरते मुंबईत, एमलेस, मला कुठे जायचंय माहित नसतं, अशी मी जाते. पण ती छोटीशी पिकनिक केली ना तरी मला खूप मजा येते. मग माझे पुढचे 8 दिवस खूप छान जातात. मग भटकायला खूप असं आवडतं, विनाकारण असं, म्हणजे कुठेही जायला. मला, आणि खरं सांगू, मला अशा ठिकाणी जायला आवडतं जिथे पंचतारांकित हॉटेल नाही आहे, जिथे टपरीवरचं कटिंग चहा मिळणार आहे, तिथे रस्त्यावर, म्हणजे माझे वडील नेहमी म्हणायचे चुकूनच मुलगी झाली हा मुलगाच व्हायला पाहिजे. मला रस्त्यावर असं उभं राहून हात बीट ठेवून असा कटिंग चहा मारायला वगैरे खूप आवडतं, आणि रस्त्यावरची भजी तळलेली अशी खायला बिला मिरची बरोबर, असंच आवडतं मला. म्हणजे जिथे असं साधं गाव, एखादं छोटस झोपडी, त्याच्यावर गवत, आणि असं सगळं वातावरण आहे गावचं,
संध्याकाळ झाली आहे, बकऱ्या गाई म्हशी घराकडे चालल्या, एखादी आजीचं चूल पेटवली आहे, घरातून धूर निघतोय, अशा गावात जाऊन मला भटकायला खूप आवडतं, खूप मजा येते. साईबाबांची भेट ही शिर्डीत गेल्यानंतरच होते असं काही नाही, असे विचार असून देखील शिर्डीला वारंवार आपण म्हणजे शिर्डीचा प्रवास करता काय भावना, म्हणजे या धरूनच आहे. पण ते उदाहरण तुमच्याकडून अपेक्षित होतं, कारण बऱ्याचशाच आपल्या भगिनी आहेत, माता आहेत, स्त्रिया आहेत, त्यांना या ठिकाणी एक दिशा मिळेल त्यांना, असं मला वाटतं स्त्रियांना देखील. त्यामुळे तुम्ही ते सांगावं की भगवंत सगळीकडे आहे, दर्शन कुठेही होऊ शकतं, कुठेही भेटू शकतो, तरी पण आपण शिर्डीचा प्रवास करता, तो का करता, कसं विचार तुम्ही, बऱ्याच ठिकाणचा प्रवास तुमचा आहे. अगदी बरोबर. मी श्रद्धाळू आहे, अंधश्रद्धाळू नाही. हे पहिल्यांदा क्लिअर करतो. मी श्रद्धाळू आहे, अंधश्रद्धाळू नाही, हे परत क्लिअर करतो. माझी साईबाबांवर प्रचंड श्रद्धा आहे, कारण मला आमचं पूर्ण घर नास्तिक होतं. ते काही कारणाने आईच्या आजारपणात अनुभवांनी सश्रद्ध झालं, आणि तेव्हापासून गेली 20 वर्ष मी बाबांची फॉलोअर आहे. तर म्हणजे मी रोज अगदी देवाजवळ बसून धूप जाळते असंही काही नाही, पण मला प्रत्येक ठिकाणी आहे, म्हणजे माझी काहीतरी कनेक्टिव्हिटी. तर तिथे मी का जाते, त्याला 2 कारण. बाबांवरचं श्रद्धा प्रेम हा एक भाग आहेच आहे. पिकनिक म्हणूनही मी जाते बरेच वेळा, कारण रस्त्यावरची गुराळो, झाडांना बांधलेले झोके बघायला मला खूप आवडतं. दुतर्फा बसलेले फळवाले बघायला मला खूप आवडतात. एखाद्या मावशीच्या शेतात घुसून आजी काय करते ग, दे ना ग टमाटर, असं म्हणायलाही मला खूप आवडतं. बाहेर मी 50 रुपये घेऊन विकत घेतलेले असतील टमाटर, पण आजीनी फुकट द्यावी अशी माझी इच्छा नसते, पण तिला 100 रुपये देताना मला मनापासून आनंद होतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद शोधत मी जरी शिर्डीला जात असले तरी, अगदी आता हे खूप पर्सनल कारण आहे, पण सांगते कारण तुम्ही विचारलंय. मी मला याचा फार ओपन मध्ये उल्लेख करायला आवडत नाही, कारण ते थोडं सिंपथी मोडवर जातं. पण आईला माझ्या वयाच्या 21व्या वर्षी, मी 21 वर्षाची असताना आईला कॅन्सर झाला. मी आईला खूप अटॅच्ड होते आणि तुटून गेले होते आतून, कारण आई माझी मैत्रीण होती, आणि 26व्या वर्षी ती गेली सुद्धा माझ्या. तर कुठेतरी शिर्डीला जाताना, आज मी वर्ध्याला जाते, पण जाताना माझ्या पोटात प्रचंड खड्डा पडलेला असतो. जरी बाबा तिथे आहेत, माझे वडील आहेत तिथे, त्यांना भेटायला मी जाते, पण मला आई बरोबरचे अनेक क्षण आठवत असतात. मी स्वतःची मानसिक तयारी करते आणि मग जाते. पण शिर्डीला जाताना मनापासून सांगते, मला वर्धेला जाताना आता जेवढी ओढ नसते तेवढी मला शिर्डीला जाताना असते, कारण मला कुठेतरी बाबांच्या रूपाने मनमोकळं तिथे आईला भेटून तिच्या डोळ्यात बघून जो संवाद करायचा असतो तो त्या मूर्तीकडे बघून करायचं समाधान केल्याचं मला वाटतं. आणि म्हणून जेव्हा मी काही माझी मनस्थिती चांगली नसली किंवा मी काही डिस्टर्ब असले, मी कधीही काही मागत नाही, पण जेव्हा मला वाटतं की नाही आता आईकडे गेल्यासारखं शिर्डीला गेलं पाहिजे आणि बाबांकडे पाहायला पाहिजे, तिथे जाऊन त्या मूर्तीत जाऊन, कारण तिथे त्यांचं वास्तव्य होतं, त्या स्थानाला काही वेगळं महत्व आहे, म्हणून मी शिर्डीत. धन्यवाद. आपण समारोपाकडे येत असताना चांगुलपणाची ही जी चळवळ आहे, ही चळवळ डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांच्या प्रेरणेने सुरू झालेली चळवळ, ही कोणाच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी नाही, तर चांगलं काम करणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन एक परिवर्तनाचा, नवीन विकासाचा, सकारात्मक विचारांचा एक वसा पुढे चालवायचा या दृष्टीने सुरू केलेली ही चळवळ आहे. आपण अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना या ठिकाणी उत्साहित करीत असता, प्रेरित करीत असता, चांगुलपणाचं एक मोठं काम करत असता आपण. या चांगुलपणाच्या चळवळीमध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांनी सहभागी व्हावं, यासाठी आपण कशा पद्धतीने आवाहन करावं, आपण काय आवाहन करा सगळ्यांना, आवाहन कराल? ओके, मला वाटतं चांगुलपणाच्या चळवळीचं नाव खूप छान आहे, त्यामुळे चांगुलपणाच्या चळवळीतल्या सगळ्या सभासदांनी, सगळ्या लोकांनी, माझ्या सकट आपण सगळ्यांनी प्रत्येकामधला काय चांगुलपणा आहे तो शोधत शोधत शोधत, प्रत्येकातला चांगुलपणाच फक्त शोधत माणसांची एक मोठी साखळी तयार केली पाहिजे. आणि मला कधीच असं वाटत नाही की फक्त अमकीच व्यक्ती युनिक आहे किंवा तमकीच व्यक्ती युनिक आहे.
प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी आहे तुम्हाला घेण्यासारखं. तर त्या प्रत्येक व्यक्तीतला काय चांगला गुण आहे तो आपण सगळ्यांनी शोधला पाहिजे आणि अशा अनेक चांगल्या लोकांची एक साखळी इतकी मोठी आणि इतकी घट्ट साखळी केली पाहिजे की जर काही दुर्गुण असणारे किंवा काहीतरी ज्याला आपण म्हणू चांगलं काम करणाऱ्यांना त्रास देणारी मंडळी असतात ना अवतीभोवती, ती सुद्धा आपोआप चांगली होऊन जाते. अशी आपली ही चळवळ उभी राहिली पाहिजे आणि एक घट्ट चेन झाली पाहिजे. माझ्याकडनं, माझ्या सगळ्या संस्थेच्या सगळ्या लोकांकडनं, माझे जे काही लघु उद्योग भारतीसाठी मी काम करते ठाण्यात, मी पितांबरीसाठी काम करते, मी ज्या ज्या संस्थांमध्ये काम करते, एबी इव्हेंट्स मॅनेजमेंट, जेवढे आम्ही सगळे आहोत ते सगळे आम्ही या चांगुलपणाच्या चळवळीला, आपल्या ऊर्जा फाउंडेशनला आमच्याकडनं जी जी काही मदत करता येईल ते आम्ही नक्की करू. आणि आपला संपूर्ण महाराष्ट्र हा चांगल्या लोकांनी ऑलरेडी आहेच, तो अधिक चांगला झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, अशी आपण साईबाबांना प्रार्थना करू. धन्यवाद मॅडम. आजच्या या मुलाखतीमध्ये जगण्याचं एक सुंदर कारण आणि जगण्याचं या ठिकाणी पद्धत ही या ठिकाणी निश्चितपणे अनेक महिलांना आणि इव्हन पुरुषांना देखील या ठिकाणी मिळालेली आहे. आजच्या मुलाखतीमध्ये आपण तुमचं प्रोफेशनल लाईफ बघत असताना एक महत्वाची गोष्ट जी अधोरेखित झाली की करिअर कधी सुरू करावं याचा काही टाइम असत नाही, असेल टाइम त्याच्यामध्ये, पण उशीर झाला असं कधी होत नाही. ज्या वेळेला आपल्याला वाटेल त्यावेळेला सुरू करता येतं. इथे एकच सांगते जरा, एकच सेकंड शेवटचं. मी 2 स्तरावर प्रवास करत राहिले. एक, कुटुंबासाठी अर्थार्जन करताना मला इच्छा नव्हती पैसे घ्यायची तरी घ्यावे लागले, कारण मला कुटुंब चालवायचं होतं आहे. तर माझ्या जोडीदाराला माझी मदत व्हावी म्हणून अर्थार्जन. तर ते करत असताना एक अर्थार्जनासाठी काम करत राहिले. एबी इव्हेंट्स किंवा अरुंधती भालेराव ऍक्टिंग क्लासेसच्या किंवा पर्सनॅलिटी ग्रूमिंग क्लासेसच्या माध्यमातून आणि प्रारंभ कला अकॅडमीच्या माध्यमातून सायमल्टेनियसली 20 वर्ष सामाजिक काम करताना ही माझी जबाबदारी आहे. ज्या समाजाकडनं आपण घेतो त्या समाजालाच आपण दिलं पाहिजे. या सामाजिक भूमिकेतून मी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात विनामूल्य माझ्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करते आणि हातात हात घालून कमर्शियल आणि सोशल असा दोन्ही प्रवास माझा चाललेला आहे. त्यामुळे प्रत्येक मैत्रीण हा दोन्ही प्रवास करू शकते, एवढंच मला सांगायचं. नक्की मॅडम, नक्की. तर करिअरला सुरुवात ही या ठिकाणी कधी उशीर नसतो. ज्या वेळेला वाटतं त्या वेळेला आपण सुरुवात करावी आणि जे पाहिजे ते आपण मिळवावं. मिळवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असावा, जे आपल्याकडे आहे त्याचा उपयोग करावा. कारण देत बसण्यापेक्षा मार्ग शोधत राहावं. अशी अत्यंत या ठिकाणी बोलकी कृतीशील अशी उदाहरणं आपण दिलेली आहेत, ती निश्चितच आमच्या सर्व व्यासपीठावरील लोकांना प्रेरणादायी अशी आहेत. आपण या ठिकाणी आलात आणि आपले अनुभव व्यक्त केलेत, आपले या ठिकाणी जगणं आणि आपला प्रवास मांडलात, त्याबद्दल चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. आजच्या मुलाखतीमध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मोळे सर सहभागी झाले, त्यांनीही आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. ही मुलाखत या ठिकाणी व्हावी यासाठी कोऑर्डिनेशनची महत्वाची भूमिका पार पडल्या त्या अर्णव पुरोहित, त्यांचे विशेष आभार. आणि ऊर्जा फाउंडेशनच्या अध्यक्षा उज्ज्वला जाधव यांचे विशेष आभार व्यक्त करून आपण हा कार्यक्रम थांबवतोय. जय हिंद, जय. मला संधी दिल्याबद्दल मीही आपल्या सगळ्यांची मनपूर्वक आभारी आहे आणि काही चुकलं असेल तर माफ करा. थँक्यू सो मच. एक सूचना सर्व प्रेक्षकांसाठी अशी आहे की फेसबुकचा असणारा टेक्निकल प्रॉब्लेम, ज्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी फेसबुकवर ही मुलाखत 15 मिनिटं उशिरा सुरू झालेली आहे, पण युट्यूब ही पूर्ण मुलाखत सुरुवातीपासून आहे, ती नंतर या ठिकाणी दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करते. पण युट्यूबला सुरुवातीचा जो 10 मिनिटाचा भाग आहे तो आपल्याला उपलब्ध आहे. धन्यवाद.